बाई ग तळपाय तर इतके इतके गरम जाळात या काय सांगू. काय तळपाय लय गरम जाळात या माझे. म्हणजे खालून नाही लागले जळायला आता. हा. अरे तो सगळं पिकलं काय ग? तोंड कोरडं पड राहिले नुसती कोरड पडत सुटली सर. तोंडात घेते का काय पाणी? पाणी पेले ना आत्ताच. हा का? आत्ताच पेले पाणी. मग चालेल मग देतो चोळून. मग काल बस ते करेल. काय काय दे ना तू हातात तुझे. तळपाय. हा दे ना. तळपाय इकडे आहे. हा? इकडे तळपाय आहे. इकडं कुठं वर. अरे तो नवरा नाही म्हणून माझा जीव तो लागला. ए बाई ग मला पावा ना म्हणलं. ए देवा. नेट कर नेट कर. आका वर कर. थांब दाखव. काय ए बाई ग तळपाय. ये का? लय मोठमोठे बॅगा पडल्या का तुला? पडले पायांना माया काय करू. एवढ्या बॅगा पडत तू काय करत होती? आवरा बाई तुम्ही चोळायचा आणि चोळा. आणि त्या बॅगेचं काय करते का तू? ही बाई गो काय काय होतं? गुदगुले उभं राहिले मला लगेच अगं त्या बॅगेचं काय करत आहो? सांग ना काय. अहो मला गुदगुल्या होत्या ना. हा काय? मग नको चोळू. अगं मी काय सांग ना. ऐक ना बाबराव तुमच्यामुळे मला लई गुदगुल्या हो राहिल्या. हो द्या ना. मग असंच गुदगुले व्हायला पाहिजे लागेल. हा असं त्यालाच गोड मध्ये येते गंमत. हा कसं वाटत? हा जोरात जोरात चोळा ना. आता कसं वाटत? किती गरम जाळ निघू राहिला पायात. हा ना बाई. नुसतं वापस फेकू राहिल्या. हा नुसतं वापस फेकू राहिल्या. कसं वाटत? असं बरं वाटत ना आता? हा चोळा. कवर वाटत तुला करावं? हा बरं वाटू राहिलं मला. पाय डोळे उघडत नव्हते. डोळे उघडायला लागले. हा ना. लय अवघड. काय फरकच राहतो बाई बापे माणसाच्या हातामध्ये. हा बस. ते म्हातारे येस्त जवळ तूप गेलं लगत पगळत पगळत. पण मा काय तूप बीप नाही पागाळलं. पण फरकच पडतो बाई. आमचे हे बी मुंबईला कामाला आहे. हा मग तो चोळायलाच कोण नाही ना. नाही ना. मग मी तुला म्हणत राहते रोज मला बोली जाय. किती जीवाला बरं वाटलं बाई. हाय की रे? लय जीवाला बरं वाटलं. मग मी रोज येत जाईल चोळून देत जाईल. हा नाही तर तुझ्या सासऱ्याला केव्हा दिसत तू? अहो पार मुतायली सुटली ना बाई. हा का? लय लाडात नका येऊ. पाय चोळा. पाय चोळ. तुला काय वाटलं? तुम्ही तर पार मुक्काच घ्यायला पाहू राहिले. मग काय घेतात आपल्या दोघांशिवाय कोणी नाही हो या अंगे. तुम्ही हे चोळा. मी चोळतो ये बरोबर. नाही तू या अंगे ते येडपण नक्की करायचं. नाही हो असं नाही करायचं बाबराव. तुम्ही पाय मारले मूड आला आता. मूड आला तर त्या तिकडे जा. कुठं? त्या तिकडे साबर कांडीला. साबर कांडीला जा. आणि तिकडे जाऊ काय करू? धडक्या घ्या साबर कांडीला. व्हायला आता अवघड तो. काय होईल ना आपलं? तिकडे चोळावं. माय काय हाताला असं करू राहिले तुम्ही. होईल का? काय करत्या होईल. आवरा ना. हे काय? इकडे जोर लावा ना. दुसरीकडे जोर लावायचा प्रयत्न करू राहिले बाई तुम्ही. अगं आता ये बस ना. आता ते पाहू ना. आता ये दे सोड ना. आता ते पाहू. असं चांगलं वाटत का? तुमचा भाऊ मुंबईला कामाला. हाय पण तू का काय कुलूप लावून गेला? अहो नाही कुलूप लावून गेला. कुलूप लावून नाही गेला. पण कुलपाची चावी तिकडे आहे. हा तोडता येईल कुलूप. त्याला काय लागत नाही बाई. एका दान केलं त्याला काय होईल? मग एका दानक्यात तेच करायचंय. बस का? आता ये तू. दुसरा पाय घ्या ना. हा पाय घ्या. हळूच घ्या. हा पाय मोडेले पाहिला. तू करूच खाल्लं चोळायला येतं काय मला भाऊ? आवरा चोळा. आज तशी माझ्या जीवाला बरं वाटत सुटलं. इकडं इकडे चोळू दे मला. इकडे एक हात राहील. इकडे एक हात राहू दे. दुखतच नाही. हा पाय असं जरा सरळ जरा सरळ सरळ. ते तुमच्यासारखाच वाकडा होऊ राहिला पा. आता पाय असं मग किती बरं वाटतं माझी मला. थांब ना. मग आज सोड तू. अगं मी या हाताने इकडे चालू देतो. या हाताने इकडे करतो. बरं रात्रभर करा बाय असंच. कसं? एक अशी चोळायचं का? नाही असं नाही म्हणा. इकडून झालं का तिकडून चोळा. तिकडून झालं का मग तुला झोप लागल्या करू ना मग. हा झोप लागलं तरी करीत. जवळ झोप लागेल तर असं करतो. आणि तुला झोप लागली का मग नंतर करेल. हा चालेल ना. मग तुला कळणार नाही आहे की नाही? म्हणजे काय करशान? हो म्हणजे तुमचे हात पाय दाबून दिले ना नंतर. हे खाल्लं झालं का मग नंतर वरले दाबील. असं नाही खाल्लं ते व्यवस्थित. मग तुला झोप लागली का वरले दाबील. काय हात पाय दाबेल ना वरले.
ते ठाण करेल तो लय ताण का त्या ते बाई. गार करावं लागेल ना तुला मला हा? हा जोरात करा बरं वाटत बाई ए बाई ए बाई, ए बाई. ए काय होत आहे अहो, असं काय करता तुम्ही आता एवढं चोळीत बरी तरी वहिनी आज काय काय तुम्ही लई बरं, मी बाई. काय चल तरच. मी काय तिला मग आपल्याला मालिकचं आहे ना मला माहिती चल घरात चल घरातच करू आता कोणाच्या घरात माझ घरात जाऊ आता काय करते नका तिला बाई राम- तुमच्या घरामध्ये माझा सासरा आल्या मला लय बोलल का बरं तो सांगायचं ना मग चोळायला आलं म्हणून नका बाई बरं वाटत का हो सासऱ्याला सांगायला मग त्याला घास काय ते काय म्हणणार नाही मात्र माणसं आली नक्की नाही हा, काय मला म्हणणार? माहिती आहे नाही पहा बरं हा चल पाणी तर बरं का मग माझ्या सासरा लगेच महिनावऱ्याला पिन लावून नाही ना मला तर चालवा नसतं मला सांगा ते सासरा तो शब्दाच्या पुढे नाही आवड चल मला बिलकुल चालवा ना काय बरं काय होतंय काय तुला चल इकडे चल आता आणि लय करू नको जरा हा आता ये बाई हिला कोण नाही बरं वाटत ना पड बरं पड खाली पड 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 नको टेन्शन घेऊ पड नीट पड ए देवा पड पड हा लय चक्कर येत सुटली नाही तुम्ही ना तू झोप बरं तशी झोप अशी हा झोप मी चोळीतो बरोबर झोप करू नको लई कुठं चालले इकडं वर थोडं वर चोळीते ना तिकडं चोळा तिकडं तिकडं दाबा लागला तो पाय हा 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 असं दाबा असं लागत राव बरं वाटत माझी वाला अशा आमची हे असते इड तर त्यांना सांगितलं असतं ए बाई गं. हं. दाबा ओ ऐ अहो असं काय करता तुम्ही झोपले की नाही अजून नाही ना आम्ही जागीच आहे ना मला दम निघा ना ग काय करा तुम्हाला दम निघाला पण माझ्या पांघरून खालीच राहू द्या ना वर कामून कमी सुटले मला दम निघा ना दम निघाला जाण ते तिकडं मोरीत आता मोरी जाऊन काय करू दम निघाला तुम्हाला तुला- भूक लागली का तुला काल आणले ना हं? तुला काल आणले अहो जोरात चोळा जराच खाल्या आणि असं नका ना गुदगुल्या करू नाही ना तू काय लाता मारी अशी गुदगुल्या करावा आता कसं काय वाटत तुला बस बरं वाटू राहिलं डोळा लागू राहिला मामा झोप 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 लवकर झोप ग म्हणजे मला करता तिकडं येईल पण असं. सरकू राहिली अगं मला खाली मला खाली पाहायला तकलीफ होऊ शकते अगं झोप 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 तुम्ही तिकडे अगं बसा. झोप अगं झोप गजरे ए देवा अगं गजरे झोप बरं का बोल मला काम होणार बरं का आता झोप तू झोप काय करू राहिले काय तुम्ही? वर्षात केलं तो हे वर तोडी नका तोडी तो आली टाकली त्याच्यात इकडे चोळा इकडे इकडं हो झोप रे तू झोप झोप चोळ. बरं वाटत आहे ना आता झोप झोप चोळ. बस पालती पड पड आला. अगं चोळायला सारखं जाईल ना नाही, तिकडे पाय तळ पाय चोळा नाही तर मग उतारी झोप उतारी आला झोप उत्तारीन पालथी अगं तू चोळ कोणत्याच सोयीने झोपा ना नाही मी बरी अशी हा? माझी उचलला मला का ताकद आहे का उतारण्याला आणि पालथ्याला पण तो नाव आला तुला राहते ताकद हा, मग हा माझं गुलाबाचं फुल येते हा ना? काही रताळ देतो का बाई त्याने नाही काही दिलं तरी त्याच्यावर माझं लय जीव आहे हा ना हम्म. झोप झोप आणि- कवर गाठ जातो चोळावीला तर मला इले डुकली यायला लागली मी झोपत आता काला झोपत या नाही झोपत गेलो अगं झोप द्या. माझ्या जीवालाच बरं नाही बाई चला बाबरा मी जाते कुठं नको ना घरी काय आला मग आता जाते ना झालं माझ्या जीवाला बरं वाटलं अहो तो झालं बरं वाटलं पण माल कोण चोळील आता काय हा माल दे चोळून नाही बाई अगं माले अहो, आपलं काय असं ठरलं होतं काय तुम्ही माझे पाय चवळे तर मी तुमची चोळून द्यायची अगं पण मला तो झाला मग माल देणं करून असं म्हणतो मी नाही बाई मला स्वयंपाक करायचा आहे मा सासरा आता घास घेऊन येईन बकरांना बकरा आरडा सुटले त्या मोरच्या बाकरायचं होती तिकडे सासऱ्याचं ओझ झाड तुझं ते माल चोळ चाल मी झोपतो तू चोळ झोपा मी त्या अंगून येते हं? कुणा गोष्ट येणार चोळ नाही नाही इकून मला या कुशीवर नाही जमू राहिलं मी तिकून येते असं काय करते ए देवा मग काय करायचं माल ये चोळ हा येते मी घरून स्वयंपाक ऐ, काय बर तू कावर पळते मला पाहू दे बर उद्या घेतो तू आकू चोळून मला काय फरक पडत आहे हा बर चोळल्याशिवाय तुला सोडणारच नाही हा चल आता घेतो पडून दस कायला म्हणलं चांगलं म्हणलं ती झोपल हा, तिला चांगली झोप लागली होती
म्हणलं आपण हे झोप म्हणलं गाडच पण काय गाडचं तिला लगेच जाग आली गाडची बामटी गाडची तिचं घेतो चोळून माकून आणि मा चोळा टाळा लगेच म्हणते नाही मग घेरून येते बरं तुला सोडणार नाही चोळल्याशिवाय तर